एक्झाम्पल 6 काय दिलेलं आहे पहा आपल्याला. 6x मायनस 2/x इज इक्वल टू 1. आता या ठिकाणी डिनॉमिनेटरमध्ये काय आहे x. मग आपण या इक्वेशनला काय करू, xने मल्टिप्लाय करू म्हणजे हा x कॅन्सल होईल. मल्टिप्लाइंग बाय x टू बोथ द साइड्स. इक्वेशनच्या दोन्ही साईडला आपण xने मल्टिप्लाय करू. 6x इंटू x मायनस 2/x इंटू x इज इक्वल टू 1 इंटू x. इक्वेशनच्या दोन्ही साईडला प्रत्येक टर्मला आपण x ने मल्टिप्लाय केलं. काय मिळेल पहा, 6x इंटू x काय येईल 6x स्क्वेअर. या ठिकाणी हा x कॅन्सल होईल म्हणजेच काय येईल -2 इज इक्वल टू 1 इंटू x काय येईल x. आता फर्स्ट स्टेप काय येईल आपल्याला, हे इक्वेशन ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 या फॉर्ममध्ये लिहून घ्यायचं आहे. मग आपण काय करू, ही टर्म आपण या साईडला घेऊ. या ठिकाणी एक्सचं साईन प्लस आहे, या बाजूला आल्यानंतर मायनस होईल. 6x स्क्वेअर मायनस x मायनस 2 इज इक्वल टू 0. काय केलं आपण, हे इक्वेशन ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 या फॉर्ममध्ये लिहून घेतलेलं आहे. आता नेक्स्ट स्टेप काय येईल पहा, एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट आणि कॉन्स्टंट टर्मचं आपल्याला काय करायचं आहे, मल्टिप्लिकेशन करायचं आहे. या टू टर्म्सचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट काय आहे 6 इंटू कॉन्स्टंट टर्म काय आहे 2. 6 2 जार 12. साईन काय येईल पहा, 6 इंटू -2 -12 येईल. आता या 12चे आपल्याला असे 2 फॅक्टर्स घ्यायचे आहेत ज्यांचं मल्टिप्लिकेशन -12 आलं पाहिजे आणि त्यांची ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन केल्यानंतर मिडल टर्म मिळाली पाहिजे. मिडल टर्म काय आहे -1x म्हणजेच -1 मिळाला पाहिजे आपल्याला. मग कोणते 2 फॅक्टर्स घेता येतील पहा, 4 3 जार 12 जर आपण घेतलं तर काय येईल पहा, मिडल टर्मचं साईन मायनस आहे, मग आपण ग्रेटर नंबरला मायनस साईन देऊ. -4 प्लस 3 केल्यानंतर आपल्याला काय मिळेल -1 मिळेल. आणि -4 इंटू +3 केल्यानंतर काय मिळेल 4 3 जार 12 आणि मायनस प्लस काय होईल मायनस. मग या ठिकाणी आपण -4x प्लस 3x घेऊ म्हणजे आपल्याला काय मिळेल -x. या ठिकाणी लिहू आपण 6x स्क्वेअर -xच्या ठिकाणी काय लिहायचं -4x प्लस 3x -4x प्लस 3x -2 इज इक्वल टू 0. आता आपण ठिकाणी आपण 2 ग्रुप्स करून घेऊ. या 2 टर्म्सचा एक ग्रुप करू आणि या 2 टर्म्सचा एक ग्रुप करू. आता या 2 टर्म्समधून आपण काय कॉमन काढू शकतो पहा, 6 आणि 4 मधून आपण 2 कॉमन काढू शकतो आणि या ठिकाणी x आहे, या ठिकाणी x आहे, मग या दोन्हीमधून आपण x कॉमन काढू शकतो म्हणजेच आपण 2x कॉमन काढू शकतो. आता या ठिकाणी 6 म्हणजेच काय 2 इंटू 3 2 3 जार 6. 2 आपण कॉमन काढलेला आहे म्हणजेच काय राहील 3. एक्स स्क्वेअरमधून x कॉमन काढलेला आहे, या ठिकाणी काय येईल मग x. 2x इंटू 3x काय येईल 2 3 जार 6 x इंटू x स्क्वेअर म्हणजे 6x स्क्वेअर येईल. -4 म्हणजेच काय 2 2 जार 4. यामधून 2 आपण कॉमन काढलेला आहे, मग या ठिकाणी काय राहील 2. x आपण कॉमन काढलेला आहे म्हणजे या ठिकाणी काय येईल फक्त 2 3x - 2 प्लस. आता याच्यामधून आपण काय कॉमन काढू शकतो पहा, 1 कॉमन काढू शकतो. तर 1 कॉमन काढल्यानंतर या ठिकाणी काय येईल 3x येईल -2 मधून 1 कॉमन काढल्यानंतर काय येईल 2 इज इक्वल टू 0. या ठिकाणी 3x म्हणजे काय लिहू शकतो आपण 3x इंटू 1. या ठिकाणी 2 म्हणजेच काय लिहू शकतो आपण 2 इंटू 1. मग याच्यामधून आपण 1 कॉमन काढल्यानंतर काय राहील 3x. याच्यामधून 1 कॉमन काढल्यानंतर काय राहील 2 3x - 2 इज इक्वल टू 0. आता या दोन्ही टर्म्समध्ये 3x - 2 कॉमन आहे. एका ब्रॅकेटमध्ये आपण 3x - 2 घेऊ. सेकंड ब्रॅकेटमध्ये काय येईल हा 2x आणि हा +1 इज इक्वल टू 0. हा 3x - 2 आपण कॉमन घेतलेला आहे, मग या ठिकाणी काय येईल 2x. हा 3x - 2 कॉमन घेतलेला आहे, मग या ठिकाणी काय येईल +1 इज इक्वल टू 0. आता या 2 टर्म्सचं मल्टिप्लिकेशन 0 आहे म्हणजेच याच्यापैकी एक टर्म काय असणार आहे 0 असणार आहे. म्हणजेच काय येईल 3x - 2 इज इक्वल टू 0 और 2x + 1 इज इक्वल टू 0. हा 2 आपण या साईडला घेऊ. या ठिकाणी साईन मायनस आहे, या बाजूला आल्यानंतर प्लस होईल. 3x इज इक्वल टू 2. आता हा 3 आपण या साईडला घेऊ. या ठिकाणी 3 हा एक्सला मल्टिप्लाय आहे, या बाजूला आल्यानंतर डिवाइड होईल. देअरफॉर x इज इक्वल टू 2/3. आता या ठिकाणी हा 1 आपण या साईडला घेऊ. या ठिकाणी 1चं साईन प्लस आहे, या बाजूला आल्यानंतर मायनस होईल. 2x इज इक्वल टू -1. आता हा 2 आपण या साईडला घेऊ. 2xला मल्टिप्लाय आहे, या बाजूला आल्यानंतर डिवाइड होईल. देअरफॉर x इज इक्वल टू -1/2 म्हणजेच आपल्याला x ची व्हॅल्यू काय मिळाली -1/2.
म्हणजेच या क्वाड्रॅटिक इक्वेशनसाठी आपल्याला 2/3 अँड -1/2 ही 2 रूट्स मिळालेली आहेत. ॲन्सर लिहू आपण. 2/3 अँड -1/2 आर द रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. अशा प्रकारे आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं होतं. पुन्हा एकदा पहा आपण एक्झाम्पल कसं सॉल्व्ह केलं. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.